या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। उद्धव साहेबांनी 9 पद दिले होते, मग 9 पदांच्या हिशोबाने तुम्ही 18 मर्सिडीज दिलेल्या होत्या का साहेबांना? तुम्हाला शोभत नाहीये ज्योतिताई, तुम्ही सुद्धा भारी भारी साड्या घालताय, ज्वेलरी घालताय, हे कुणाच्या जीवावर घालत आहात? मातोश्री म्हणजे आमच्यासाठी एक श्रद्धास्थान आहे, एक मंदिर आहे, आणि उद्धव साहेब हे आमच्यासाठी एक दैवत आहेत। मग ह्यांची लायकी नाही आहे, मला हे सांगायचं आहे की ह्यांची लायकी नाही आमच्या उद्धव साहेबांवरती बोलण्याची। दिल्लीत 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे। या संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलं। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोमवार पेठ 12 इमाम चौक येथे ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर वरील 300 फूट 200 फुटाचे दुकानगाळे भाड्याने देणे आहे। ऑफिस, पतसंस्था, खासगी कार्यालयासाठी उत्तम ठिकाण। पत्ता हसीना प्राइड, सोमवार पेठ 12 इमाम चौक, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9922 399797। त्यानंतर नीलम गोरे यांच्या या विधानानंतर सोलापुरातील ठाकरे गटाच्या रणरागिणी महिला शहर संघटिका मिनल दास आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दास म्हणाल्या की मातोश्री हे आमचं मंदिर असून उद्धव साहेब हे आमचे दैवत आहेत। उद्धव ठाकरेंवर टीका करण्याइतकी यांची लायकी नाही। नीलम गोरे यांना उद्धव ठाकरे साहेबांनी 9 पद दिली होती, 9 पदाच्या हिशोबाने तुम्ही 18 मर्सिडीज उद्धव साहेबांना दिल्या होत्या का, असा संतप्त सवाल विचारत उद्धव साहेबांच्या आशीर्वादानेच तुम्ही राजकारणात आहात, मोठमोठे पद भोगले आहात हे विसरू नये। नीलम गोरे यांनी माफी मागावी अशी मागणी करत शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेसह नितेश राणेवरही कडाडून टीका करण्यात आली। दरम्यान मिनल दास यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काय म्हणाल्या पहा। काल दिल्लीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनामध्ये आमच्या शिवसेनेच्या माजी उपसभापती नीलमताई गोरे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे उद्धव साहेबांबद्दल, ते अतिशय निंदनीय असं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी। कारण त्यांनी म्हणाल्या की एका पदासाठी 2-2 मर्सिडीज उद्धव साहेबांना द्यावे लागत होत्या म्हणून मला विचारायचे नीलमताईंना की रिक्षावाल्यापासून अक्षरशः रिक्षावाले सुद्धा ह्या शिवसेनेमध्ये येऊन मंत्री झालेले आहेत, मुख्यमंत्री सुद्धा झालेले आहेत। मग रिक्षावाल्याला सुद्धा कुठलं तरी एखादं पद दिलं असणार आहे, छोटं शाखा प्रमुख म्हणा, कारण शाखा प्रमुखापासून आमची शिवसेना चालू होते। मग शाखा प्रमुखाकडनं सुद्धा 2-2 मर्सिडीज घेतलेल्या आहेत का, मला असा प्रश्न विचारायचा आहे नीलमताईंना। आणि शाखा प्रमुख देऊ शकतो का 2 मर्सिडीज? हे असे बिनकामाचे खोटारडे आरोप जे आहे ना, हे करणं खूप चुकीचं आहे। नीलमताई, तुम्ही जर असं म्हणत असाल ना, तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही 9 पद घेतलेले आहेत, तुम्हाला शिवसेनेने उद्धव साहेबांनी 9 पद दिले होते, मग 9 पदांच्या हिशोबाने तुम्ही 18 मर्सिडीज दिलेल्या होत्या का साहेबांना? असं जर असेल तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मर्सिडीजचं शोरूम उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने झालेलं असतं। नीलमताई, तुम्ही बिनबुडाचे आरोप केलेले आहे, हे अतिशय चुकीचं केलेलं आहे। ज्या मातोश्रीवरती तुम्ही राहिलेलं आहेत, मातोश्री म्हणजे आमच्यासाठी एक श्रद्धास्थान आहे, एक मंदिर आहे, आणि उद्धव साहेब हे आमच्यासाठी एक दैवत आहेत, आणि या दैवताच्या आशीर्वादानेच तुम्ही एवढे पदं भोगलेले आहेत, तुम्ही एवढ्या मोठ्या झालेल्या आहात। तुम्ही जे हे एवढं थाटामाटामध्ये भारी भारी साड्या घालताय, ज्वेलरी घालताय, हे कुणाच्या जीवावर घालत आहात? तुम्ही आत्ता जे शिंदे गटात जाऊन पण उपसभापती झालेला आहात, त्याचं बॅकग्राऊंड काय? कारण शिवसेनेनेच तुम्हाला चांगली पदं दिलीत म्हणून आज तुम्ही तिथपर्यंत गेलेले आहात। हे सगळे महागडे जे तुम्ही आभूषणं घालत आहेत, हे शिवसेनेच्या जीवावर घालत आहात। तुम्ही ज्या ठिकाणी खाल्लात, मातोश्रीवरती राहिलायत तुम्ही, त्या ठिकाणी खाल्लात, आणि त्याच ठिकाणी ताटामध्ये तुम्ही घाण करतायत, हे अगदी चुकीचं आहे। नीलमताई, तुम्ही लोकांनी सुपारी घेतलेली आहे की काय मला समजत नाही आहे आमच्या उद्धव साहेबांवरती टीका करण्याची, कारण काल तुम्ही तशा पद्धतीची टीका केलेली आहे, आणि आज आमच्या सोलापूरच्या प्राध्यापक ज्योतिताई वाघमारे त्या प्राध्यापक असताना आमच्या साहेबांवरती टीका करू लागलेला आहे। प्राध्यापिकाची पदवी घेतलेली आहे त्यांनाही माहिती आहे की उद्धव साहेब काय आहे आणि शिवसेना काय आहे, कारण शिवसेनेपासूनच त्यांनी सुद्धा मोठ्या झालेल्या आहेत। खोके म्हणतायत त्यांनी, कोण खोके घेतलेले आहेत कोण नाही सगळ्यांना माहिती आहे। खोके गट कुणाला म्हणतात कुणाला नाही सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे ह्या अशा टीका केलेल्या तुम्हाला शोभत नाही आहे ज्योतिताई, तुम्ही सुद्धा, आणि नितेश राणे हे तर नेहमीच उद्धव साहेबांवरती बोलण्यासाठी उत्सुक असतात। कुठलाही विषय नसला तरी विनाकारण कुठल्याही गोष्टीची टीका करत राहतात। त्यांनी त्यांच्या उंचीप्रमाणे बोलावा असं मला वाटत आहे।
त्यांनी म्हणतायत की बिल त्यांनी देत होते म्हणून. मग उद्धव साहेब आमचे एवढे हे लागून गेले का की ह्यांनी बिल भरायला? हे सगळेजण मातोश्रीच्या जीवावरच मोठे झालेले आहेत ना. मग ह्यांची लायकी नाही आहे. मला हे सांगायचं आहे की ह्यांची लायकी नाही आमच्या उद्धव साहेबांवरती बोलण्याची. त्यामुळे त्यांना आम्ही इशारा देत आहोत की तुम्ही जर अशा पद्धतीचे इथून पुढे बेताल वक्तव्य केलात तर शिवसेना तुम्हाला चांगला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.